महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क. सत्य बातमी, ठाम भूमिका. नवापूर MIDC परिसरातील उद्योगांमध्ये स्थानिक आदिवासी व युवकांना रोजगार न देता परप्रांतीय कामगारांना प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. शासनाच्या अनुदान अटींचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करीत MIDCच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी सत्यशोधक संघटनेचे कॉम्रेड RT गावित यांनी प्रश्न उपस्थित केला की आदिवासींच्या जमिनी घेणाऱ्या MIDCने संबंधित कुटुंबांना रोजगार वा पर्यायी उपजीविकेची व्यवस्था केली आहे का? दरम्यान कोठाळा ग्रामपंचायत हद्दीतील गट क्रमांक 23, 46 आणि 47 मधील गायरान व सार्वजनिक वापराच्या जमिनी MIDCकडे हस्तांतरित करण्याच्या हालचालींना ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. ग्रामसभेची संमती नसताना हे हस्तांतर होत असल्याचा आरोप करण्यात आला. या गायरान जमिनीवर गुरचराई, पाण्याचे स्रोत, गाव तलाव, स्मशानभूमी व वृक्ष लागवड क्षेत्र असल्याने जमीन गेल्यास आदिवासींच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम होईल असा इशारा देण्यात आला. तहसील कार्यालयासमोर झालेल्या निषेध आंदोलनात MIDC अधिकारी, तहसील कार्यालयाचे प्रतिनिधी व नवापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील उपस्थित होते. गायरान जमीन ग्रामस्थांना परत मिळाली नाही आणि स्थानिकांना रोजगाराबाबत ठोस निर्णय झाला नाही तर 12 फेब्रुवारी 2026 रोजी तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा कॉम्रेड RT गावित यांनी दिला. या आंदोलनात जिल्हा परिषद माजी अध्यक्ष भरत गावित, कॉम्रेड रामदास गावित, कॉम्रेड गोबजी गावित, कॉम्रेड देवशिंग गावित, कोठाळा ग्रामपंचायतीचे सरपंच, पोलीस पाटील तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी अजय राजपूत, नवापूर. मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि माननीय तहसीलदार साहेब आणि माननीय नवापूर पोलीस स्टेशनचे PI साहेब यांच्याशी नवापूर तालुक्यातील कोठाळा आणि नांदवण शिवारात जी MIDC आलेली आहे त्या MIDC मध्ये जो काही गैरप्रकार सुरू आहे त्याच्याबद्दल चर्चा होती आणि त्या चर्चेदरम्यान आम्ही MIDC समोर हे 5-6 विषय ठेवलेले आहेत. त्याची माहिती आणि तात्काळ त्याने उपलब्ध करून देण्यात यावे, अन्यथा 12 तारखेला सत्यशोधक शेतकरी सभेमार्फत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. आता याच्यात जे प्रश्न उपस्थित केले आम्ही ते प्रश्न असे आहेत. नवापूर MIDCतील सर्व कारखान्याचे तात्काळ रोजगार एडिट करण्यात यावे, कारण की या MIDC मध्ये परप्रांतीय हे घुसवलेले आहे. स्थानिक आदिवासींना रोजगार न देता MP मधले, राजस्थान मधले इकडचं लोकांना भरती केलेलं आहे आणि त्याच्यामुळे इथं सामाजिक सलोखा आहे तो बिघडतोय. दुसरी मागणी आम्ही केलेली आहे. प्रत्येक कारखान्यात स्थानिक नागरिकांसाठी किमान ठराविक 80% रोजगार बंधनकारक करण्यात यावा. हा कायदा आहे की स्थानिक आदिवासींना किंवा स्थानिक जे तरुण आहेत त्यांना 80% जागा भरण्यात याव्या, परंतु ते तसं झालेलं नाही. शासनाच्या सबसिडी व कर सवलतीच्या अटीचे उल्लंघन करणाऱ्या कारखान्यावर कठोर दंडात्मक कारवाई करून त्यांची सबसिडी रद्द करण्यात यावी. हे आदिवासी एरियामध्ये कंपनी आलेल्या आहेत आणि या आदिवासींची जी सबसिडी आहे ते सबसिडी कारखान्यांना देण्यात येत आहे आणि त्या सबसिडीचा गैरउपयोग हे कारखाने करीत आहे, त्याचे ॲडिट करण्यात यावं. त्याच्यानंतर चौथी जी मागणी आहे की स्थानिक बेरोजगार युवकांची अधिकृत रोजगार नोंदणी यादी तयार करून त्यांना प्राधान्याने नोकरी देण्याचे आदेश देण्यात यावे. म्हणजे जे मजूर आहेत त्या कारखान्यामध्ये त्यांचे एडिट करण्यात यावे. कोणकोणत्या गावातले कुठलं आहे ते सगळं एडिट करून ग्रामपंचायतीला देण्यात यावे. 5वी मागणी आहे पैसा कायद्यानुसार ग्रामसभा व ग्रामपंचायत परवानगीची तपासणी करून त्यांचा अहवाल जाहीर करण्यात यावा. म्हणजे स्थानिक कोठाळा ग्रामपंचायत असेल, नांदवण ग्रामपंचायत असेल यांची कोणत्याही प्रकारे परवानगी न घेता या कंपन्या तिथं उभ्या राहिलेल्या आहेत. केमिकल कंपन्या सुद्धा तिथं आहे. रासायनिक उद्योगामुळे होणाऱ्या एक कंपनीचं नाव निराधार कंपनी, याशिवाय इतर कंपन्या ज्या केमिकल कंपन्या आहेत त्या बेकायदेशीरपणे सुरू आहे आणि त्या बेकायदेशीर कंपन्या सुरू झालेल्या आहेत. त्यांच्यामुळे आदिवासींवर होणाऱ्या आरोग्य आणि पर्यावरण परिणामाबाबत सविस्तर अहवाल हा सादर करण्यात यावा. 7वी जी मागणी आहे की आदिवासी शेतकऱ्यांच्या जमीन संपादन, पुनर्वसन व रोजगाराबाबतची कायदेशीर अंमलबजावणी तपासून स्पष्ट अहवाल देण्यात यावा. ज्या आदिवासींना पूर्णतः भूमिहीन करता येत नाही, ज्या आदिवासींच्या जमिनी त्यांनी घेतलेल्या आहे त्या आदिवासींना इथं स्थानिक कंपन्यांमध्ये किती टक्के रोजगार दिला
म्हणजे समजा माझी जमीन घेतलेली आहे, माझ्या मुलाला किंवा मला त्या कंपनीत रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे का पूर्णपणे त्या माणसांना बेदखल करण्यात आलेलं आहे, याचे पूर्ण ऑडिट करून हे ग्रामपंचायती आणि सत्यशोधक शेतकरी सभेला देण्यात यावे. अन्यथा 12 फेब्रुवारी देशभरामध्ये कम्युनिस्ट पक्षांमार्फत आंदोलने होणार आहेत. याच धर्तीवर आम्ही या MIDCच्या विरोधात आंदोलन करणार आहोत. 12 तारखेपर्यंत आम्ही जे प्रश्न विचारलेले आहेत, मागणी केलेली आहे, त्या प्रश्नाचे त्यांनी लगेच आम्हाला उपलब्ध करून देण्यात याव्या. अन्यथा ज्या केमिकल कंपन्या आहेत, त्या केमिकल कंपन्यामुळे आदिवासींचं भविष्य, आदिवासींचं आरोग्य, आमच्या मुलांचं आरोग्य हे जर बिघडलं तर त्याची सर्वस्व जबाबदारी कोण घेणार आहे, त्याचं ठोस उत्तर इथल्या प्रशासनाने देण्यात यावे. हाच इशारा आज आम्ही देतोय की या 10 दिवसामध्ये आम्हाला प्रत्यक्ष या कंपन्यांचं एडिट करून मिळावं, नाही 12 तारखेला तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. याच्याच बरोबर कोटडा जे गुरुचरण जमिनी आहे, त्या गुरुचरण जमिनी ग्रामपंचायतीला नाव विचारता कलेक्टर मॅडमने परस्पर MIDCच्या नावावर केलेलं आहे. ग्रामपंचायतीला आम्हाला कुणालाच माहित नाही. जेव्हा या MIDC आमच्या जमिनीमध्ये येऊन सर्वे करत होतं तेव्हा आम्हाला कळलं की आमच्या जमिनी या MIDCला वर्ग करण्यात आलेला आहे. त्या MIDC आपल्या गुरुचरण जमिनीमध्ये आमच्या स्मशानभूमी आहे, तिथं आमच्या पाण्याची व्यवस्था आहे, बोरवेल आहे, तिथं आमच्या ग्रामपंचायत कार्यालय आहे, तिथं आमचं तलाव आहे. असं अनेक सोयी सुविधा त्या गुरुचरण जमिनीमध्ये आहेत. जर गुरुचरण जमीन हे MIDCला जर दिले तर आमचा आदिवासी हा फरक आहे आणि आदिवासींच्या बाजूने जे कायदे ते फक्त कागदावरच राहील. यासाठी कलेक्टर मॅडमना आम्ही एवढीच विनंती करतोय की आदिवासींना न विचारता, ग्रामसभेला न विचारता कोटडा ग्रामपंचायतची जमीन जे परस्पर MIDCच्या नावावर केलेली आहे ती परत ग्रामपंचायतच्या नावावर करण्यात यावी, एवढीच मागणी आम्ही करतोय.